नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. मंडळी, निसर्ग आणि निसर्गोपचार या दोघांचंही महत्त्व अलीकडे खूप वाढलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विज्ञान जे आहे, विज्ञानाला सुद्धा याचं महत्त्व पटलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं जिवंत आपल्यासमोर आहेत, ज्यांनी निसर्गोपचार घेऊन, निसर्गाची साथ देऊन आपले असाध्य रोग जे आहेत, अनेक असाध्य रोग बरे केलेले आहेत. अशी अनेक उदाहरणं आपण पाहतोय, आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि भविष्यातही ही उदाहरणं आणखी वाढतील. कारण हल्ली निसर्गोपचारांकडे सगळ्यांचा कल जो आहे तो वाढलेला आहे. त्याचं महत्त्व काय आहे, त्याचा प्रभावीपणा किती आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणूनच निसर्गोपचार काळाची गरज या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ, तसंच पुण्याच्या संजीवनी आर्ट लाईफ वेलनेसचे निसर्गोपचार तज्ज्ञ आणि फार्मासिस्ट डॉक्टर प्रमोद ढेरे सर. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं स्वागत. नमस्कार. डॉक्टर प्रमोद यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर प्रमोद ढेरे हे सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ तर आहेत, तसंच डॉक्टर प्रमोद ढेरे हे लेखक सुद्धा आहेत. डॉक्टर प्रमोद ढेरे यांनी अनेक शाळा आणि कॉलेजेसमध्ये, अनेक संस्थांमध्ये आरोग्यविषयक व्याख्यानं सुद्धा दिलेली आहेत. अनेक वृत्तपत्रांमधून डॉक्टर प्रमोद ढेरे यांचे आरोग्यविषयक लेख सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. जर्मन टेक्नॉलॉजीवर आधारित मशीनवर संपूर्ण शरीराची तपासणी करून अचूक निदान करणं ही त्यांची खासियत आहे. तसंच त्यांनी याद्वारेच अनेक असाध्य व्याधी बऱ्या केलेल्या आहेत. अनेक रुग्णांना त्यांनी असाध्य रोगांपासून मुक्त केलेलं आहे. तसंच लवकरच त्यांचं एक पुस्तक येत आहे, ज्याचं नाव आहे आरोग्याची दिनचर्या. हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. अलीकडे निसर्गोपचार घेण्याकडे मग भले कुठल्याही जीवनशैलीशी निगडीत आजार असो किंवा अगदी कॅन्सरसारखे आजार असो, या सगळ्या आजारांच्या बाबतीत हल्ली निसर्गोपचार घेण्याकडे कल वाढलेला आहे. पण निसर्गोपचार घ्यायचे म्हणजे किंवा निसर्गोपचार घेणं म्हणजे नेमकं काय डॉक्टर? निसर्गोपचार घेणं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर निसर्गानं उपलब्ध केलेल्या गोष्टींचा वापर करून, निसर्गाचे नियम पाळून नैसर्गिक पद्धतीनं बरं होणं म्हणजे निसर्गोपचार घेणं. आता निसर्गात उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरणं म्हणजे नेमकं काय? निसर्गानं उपलब्ध केलेल्या गोष्टींचा वापर करणं म्हणजे थोडक्यात काय तर निसर्गोपचार, आहार हेच औषध या बेसवर आधारित आहे. आता निसर्गोपचार जेव्हा केला जातो तेव्हा 3 टप्प्याची प्रॉपर ट्रीटमेंट शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते. पहिला टप्पा म्हणजे क्लिनिंग, दुसरं म्हणजे रिपेअरिंग आणि तिसरा टप्पा म्हणजे न्यूट्रिशन थेरपी. क्लिनिंग म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी विषारी द्रव्ये जातात, मग ती प्रदूषित अन्न, हवा, पाणी या माध्यमातून जात असतील किंवा आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे विषारी द्रव्ये शरीरामध्ये तयार होत असतील, तर ही जी विषारी द्रव्ये आहेत हीच मुळात आपल्या आरोग्यविषयक समस्यांचं मूळ कारण असतं. तर पहिल्या क्लिनिंगच्या टप्प्यामध्ये ही विषारी द्रव्य काढून टाकले जातात, म्हणजे क्लिनिंग केलं जातं. त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो म्हणजे रिपेअरिंगचा. आता आपण ती विषारी द्रव्य काढतोय, पण यापूर्वी ती तिथंच होती ना, मग त्यामुळं जो बिघाड निर्माण झालेला आहे तो दुरुस्त करणं हा दुसरा रिपेअरिंगचा टप्पा. आणि तिसरा टप्पा म्हणजे न्यूट्रिशन थेरपी. जेव्हा आपल्याला एखाद्या आरोग्यविषयक समस्या असते, एखाद्या अवयवाशी निगडीत किंवा एखाद्या सिस्टीमशी निगडीत, तेव्हा तिथलं आपण क्लिनिंग केलं, डिटॉक्सिफिकेशन केलं, त्यानंतर रिपेअरिंग केलं, त्यानंतर त्या अवयवाला किंवा त्या सिस्टीमला आवश्यक असणारी जी पोषक तत्व आहेत ती न्यूट्रिशन थेरपी देणं, ती पण स्पेसिफिक अशी. त्यानंतर तो अवयव आणि ती सिस्टीम आपल्या पूर्व क्षमतेने कामाला लागते, त्यांची हिलिंग पॉवर जागी होते आणि नॅचरली हील व्हायला सुरुवात होते. कारण खरं पाहायला गेलं तर आपलं शरीरच स्वतः एक डॉक्टर आहे. आपल्याला जी काय आरोग्यविषयक समस्या आहे ती बरं करण्याची क्षमता आपल्या शरीरामध्येच आहे. आता बघा, एखादी जखम झाली तर काही न करता ती आपोआप बरे होते. कोण बरं करतं? आपलं शरीरच बरं करतं. म्हणजे आपल्या शरीराची जी आजार बरं करण्याची क्षमता आहे त्याला हिलिंग पॉवर म्हणतात. पण त्या हिलिंग पॉवरला काम कोण करून देत नाही तर आपल्या शरीरामध्ये साचून राहिलेली टॉक्सिन्स म्हणजेच विषारी द्रव्ये. म्हणूनच पहिला टप्पा क्लिनिंगचा, त्यानंतर रिपेअरिंग आणि त्यानंतर हिलिंग पॉवर जागृत करण्यासाठी न्यूट्रिशन थेरपी, अशी 3 टप्प्याची प्रॉपर सायंटिफिक ट्रीटमेंट असते. मी निसर्ग नियमांचा उल्लेख आवर्जून करता, तर हे निसर्ग नियम काय आहेत आणि ते निसर्ग नियम पाळायचे म्हणजे नेमकं काय करायचं?
निसर्ग नियम पाळायचे म्हणजे आता लक्षात घ्या, आपलं शरीर एका जैविक घड्याळाप्रमाणे चालतं, त्याला बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात. आपण त्याला निसर्ग चक्र म्हणू. मग त्या हिशोबाने रात्री 9 नंतर आपल्या शरीरात हार्मोन सिक्रेट होतात झोप आणणारे. बघा, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की रात्री 9 नंतर आपल्याला थोडीशी पेंग यायला लागते, कारण तेव्हा नॅचरली आपल्या शरीरामध्ये झोप आणणारे हार्मोन सिक्रेट होत असतात. म्हणून 9 ते 10च्या मध्ये झोपलं पाहिजे, कारण निसर्गानं नेमून दिलेली ती झोपेची योग्य वेळ आहे. त्यावेळेस जो झोपतो त्याला नेहमी पडल्या पडल्या झोप लागणार. वय वाढलं तरी निद्रानाश होत नाही. म्हणून 9 ते 10च्या मध्ये 10च्या आत ॲट एनी कॉस्ट झोपलं पाहिजे. त्यानंतर झोपायच्या 2 ते 3 तास आधी जेवण झालं पाहिजे. म्हणजे संध्याकाळचं जेवण 7च्या आसपास झालं पाहिजे. आणि 7च्या आत झालं तर अजून चांगलं, कारण आयुर्वेदामध्ये सांगितलंय सूर्यास्तानंतर जितक्या लवकर जेवाल तेवढं चांगलं आणि जितका उशीर कराल तेवढं वाईट. आता का चांगलं आणि का वाईट, तर सूर्यास्तानंतर आपली जी जठराग्नी असते ती हळूहळू मंदावते. त्यामुळे जितक्या लवकर जेवाल तेवढं जठराग्नी प्रदीप्त असते, खाल्लेलं पचणार आहे. पण जेवढा उशीर कराल तेवढं जठराग्नी मंदावलेली असल्यामुळं खाल्लेलं पचत नाही आणि न पचलेलं सडतं, त्यातून टॉक्सिन म्हणजे विषारी द्रव्ये तयार होतात. म्हणून फायदा होण्याच्या ऐवजी उशिरा जेवण्यामुळे नुकसानच होतं. शिवाय तुम्ही जेवला आणि लगेच झोपला तर पचन व्यवस्थित होणारच नाही. त्यामुळे जेवण आणि झोपणं याच्यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर असलंच पाहिजे. म्हणून 7च्या आसपास जेवलं पाहिजे, 10च्या आत झोपलं पाहिजे आणि रात्री 11 ते 3 या पिरियडमध्ये गाढ झोपेत असायला पाहिजे. कारण ह्या पिरियडमध्ये आपलं लिव्हर डिटॉक्सिफिकेशनचं काम करतं. म्हणजे आपल्या शरीरातली जी घाण आहे, टॉक्सिन आहे, विषारी द्रव्य आहेत, ते सगळं बाहेर काढतं. म्हणजे नॅचरली आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं लिव्हर मार्फत. पण हे कधी होतं, या पिरियडमध्ये जर आपण झोपेत असलो तर, या पिरियडमध्ये जर जागं राहिलं तर लिव्हर डिटॉक्सिफिकेशनचं काम करत नाही. टॉक्सिन शरीरात साचायला लागतात, वाढत जातात आणि एका लेवल क्रॉस केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यविषयक समस्याचं ते कारणच असतं. म्हणून 11 ते 3 या पिरियडमध्ये गाढ झोपेत असायला 10च्या आत झोपलंच पाहिजे. त्यानंतर पहाटे 5 ते 7 या पिरियडमध्ये आपली आतडी सक्रिय असतात. त्या पिरियडमध्ये पोट साफ झालं पाहिजे. पोट साफ होण्याचा नैसर्गिक वेग त्यावेळेत असतो. त्यावेळेस जी लोक पोट साफ करतात त्यांना पोट साफ न होण्याची कधीच समस्या फेस करायला लागत नाही. पण त्यावेळेत पोट साफ होण्यासाठी मल बनलेला असला पाहिजे. म्हणून आदल्या दिवशी संध्याकाळचं जेवण शक्य तितक्या लवकर झालं पाहिजे. कारण जी लोक बघा उशिरा जेवतात, मल बनायला उशीर, पोट साफ व्हायला अडचणी, मग 2-2, 3-3 वेळा जावं लागतं किंवा जास्त वेळ बसावं लागतं. म्हणजे अशा समस्या निर्माण होतात. म्हणजे निसर्गाच्या नियमामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या, तर 4 गोष्टी. पहिलं म्हणजे 7च्या आसपास जेवण झालं पाहिजे, 10च्या आत झोपलं पाहिजे, 11 ते 3 मध्ये गाढ झोपेत असायला पाहिजे आणि पहाटे 5 ते 7च्या मध्ये पोट साफ झालं पाहिजे. आणि ह्या तुमच्या जेवणाच्या वेळा, झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ, पोट साफ करण्याची वेळ फिक्स असली पाहिजे. म्हणजे त्या वेळेत त्या गोष्टी घडतात आणि शरीराला तशी सवय लागते. पण आज जर आपण बघितलं तर जीवनशैलीच चुकीची आहे. लोक उशीरपर्यंत जागतात, सकाळी उशिरा उठतात, नाही का. मग ह्यामुळेच तर आजारी पडण्याचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललंय. म्हणून निसर्गाचे नियम पाळणं म्हणजे ह्या गोष्टींचं योग्य पद्धतीनं पालन करणं, म्हणजे जे चुकतंय ते लक्षात घेऊन त्यात सुधारणा करणं. विषारी द्रव्य म्हणजे काय असतं? तर ही विषारी द्रव्य म्हणजे टॉक्सिन. म्हणजे हे टॉक्सिन जे असतात ते आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे शरीरामध्ये तयार पण होतात आणि प्रदूषित अन्न, हवा, पाणी या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश पण करतात. मग प्रदूषित अन्न, हवा, पाणी या माध्यमातून कसे प्रवेश करतात, तर समजा हॉटेलमध्ये वरचेवर खाणं होत असलं तर त्यात आर्टिफिशियल कलर असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात, हे केमिकलच आहे. किंवा बरेचसे लोक म्हणतात आम्ही हॉटेलमध्ये खात नाही, पण बाहेरचं प्रोसेस्ड फूड, पॅक फूड घरी आणून बनवून खाल्लं तरी त्यात सुद्धा प्रिझर्वेटिव्ह असतातच, म्हणजे हे केमिकलच आहे, बरोबर. शिवाय बाहेर जास्त फिरणं होत असलं तर गाड्यांचा धूर वगैरे हे सगळं केमिकलच आहे. म्हणजे ह्या माध्यमातून सुद्धा आपल्या म्हणजे थोडक्यात प्रदूषित अन्न, हवा, पाणी या माध्यमातून विषारी द्रव्य आपल्या शरीरामध्ये जातात आणि आपल्या काही चुकीच्या गोष्टींमुळे विषारी द्रव्य शरीरामध्ये तयार पण होतात. मग चुकीच्या गोष्टी कोणत्या, तर प्रामुख्यानं 5. पहिलं म्हणजे जेवताना आणि जेवणानंतर लगेच पाणी पिणं. कारण आयुर्वेदामध्ये सांगितलंय की जेवताना आणि जेवणानंतर लगेच पाणी प्यायचं नाही. जेवण झाल्यावर 1 तासाने आणि जेवायच्या अर्धा पाऊण तास आधी. कारण जेवताना आणि जेवणानंतर पाणी पिल्यामुळे काय होतं, आपली जठराग्नी विझते. त्यानंतर आपले जे पाचक रस असतात ते पातळ होतात आणि त्यामुळे पचनक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जेवताना आणि जेवणानंतर लगेच पाणी प्यायचं
नाही, जेवणानंतर तासाने आणि जेवायच्या अर्धा पाऊण तास आधी. कारण जेवण झाल्यानंतर तासभर आपलं खाल्लेलं अन्न पचवायचं काम जठराग्नी आणि पाचकरस मिळून करत असतात. मग जर तुम्ही अर्ध्या तासानं जरी पाणी पिलं तरी अर्धं काम झालं, अर्धं राहिलं. त्यामुळं पूर्ण 1 तास झाल्यावरच तुम्ही पाणी पिणं गरजेचं आहे. आणि जेवायच्या आधी अर्धा पाऊण तास आधी पाणी, अर्धा ते पाऊण तास आधी पाणी प्यायला हरकत नाही. कारण का तर पाणी पिऊन लगेच जेवायचं नाही. कारण पाणी पिऊन आपण जेवतो म्हणजे काय करतो तर अग्नी विझवून पाचकरस पातळ करून जेवायला बसतोय. त्यामुळे तसं न करता किमान अर्धा तास आधी पाणी पिलं तर चालतं. का तर आयुर्वेदाचा हा पण नियम आहे की पहिलं खाल्लेलं किंवा पिलेलं पचल्याशिवाय दुसरं खायचं किंवा प्यायचं नाही. मग पाणी पचायला सुद्धा 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागतो. त्यामुळं जर पाणी तुम्ही अर्धा तास आधी पिलं तर 15-20 मिनिटात ते पचतं. एक 10-15 मिनिटाची पचनक्रियेला विश्रांती मिळते. त्यानंतर पचनक्रिया खाल्लेलं अन्न पचवायला सज्ज राहते. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिली गोष्ट कोणती तर जेवणानंतर पाणी पिणं. म्हणजे आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं भोजन अंत्य विषमवारी. म्हणजे जेवताना किंवा जेवणानंतर पाणी पिणं हे विषासमान काम करतं. कारण त्यामुळे खाल्लेलं पचत नाही, सडून त्यातून टॉक्सिन तयार होतात. म्हणजे टॉक्सिन तयार होण्याचं पहिलं कारण काय तर जेवणानंतर पाणी पिणं. दुसरं पाणी कमी पिणं. कारण पाणी कमी पिल्यामुळे सुद्धा किडनी व्यवस्थित काम करू शकत नाही. त्यामुळे बरंचसं वेस्ट जाऊ शकत नाही. त्यामुळे ते ॲक्युम्युलेटच होणार ना मग, नाही का. त्यामुळे दुसरं कारण म्हणजे पाणी कमी पिणं. त्यामुळे पाणी 3 ते 4 लिटर पिलंच पाहिजे. आणि तेही तासाने 1-1 ग्लास अशा पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीने पाणी पिणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे जागरण. कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की रात्री 11 ते 3 या पिरियडमध्ये आपलं लिव्हर डिटॉक्सिफिकेशनचं काम करत असतं. पण कधी या पिरियडमध्ये जर आपण झोपेत असलो तर, पण या पिरियडमध्ये जर जागरण झालं तर लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करत नाही आणि टॉक्सिन शरीरामध्ये साचायला लागतात. लक्षात आलं. त्यानंतर चौथं कारण म्हणजे स्ट्रेसमुळे सुद्धा वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया शरीरामध्ये घडतात आणि त्यातून सुद्धा टॉक्सिन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात. त्यामुळे स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी मेडिटेशन हा एक उत्तम पर्याय आहे. त्यानंतर 5वं कारण म्हणजे विरुद्ध आहार. म्हणजे शक्यतो आपला दुधासंबंधित विरुद्ध आहार येतो. म्हणजे जेवताना किंवा जेवणानंतर लगेच दूध पिणं किंवा खिरीच्या माध्यमातून सुद्धा जेवताना दूध पिणं किंवा जेवल्यानंतर लगेच दूध पिणं. दूध ॲक्च्युली हा संपूर्ण आहार आहे. त्याच्या 2 तास आधी आणि 2 तास नंतर काही खायचं नाही. कारण बघा दुधात जर मीठ टाकलं तर दूध नासतं. त्यामुळे जेवणात तर मीठ असतंच. मग जेवणासोबत जर तुमचं दूध अगदी खिरीच्या माध्यमातून जरी पोटात गेलं तरी ते दूध नासण्याची प्रक्रिया पोटात चालू होते आणि त्यातून रासायनिक प्रक्रिया घडून त्यातून टॉक्सिन तयार होतात. म्हणजे ह्या 5 मार्गांनी आपल्या ह्या चुकीच्या सवयींमुळे टॉक्सिन तयार होतात आणि प्रदूषित अन्न हवा पाणी या माध्यमातून टॉक्सिन जातात पण. आणि हेच आपल्या आरोग्यविषयक समस्यांचं मूळ कारण असतं. एक छोटासा ब्रेक घेऊया साम संजीवनीमध्ये. डॉक्टर, ब्रेकनंतर आपलं स्वागत. डॉक्टर, पुण्यात वाकड इथे तुमचं क्लिनिक आहे संजीवनी आर्ट लाईफ वेलनेस म्हणून. तर या क्लिनिकमध्ये उपचार आणि निदान हे कसं केलं जातं? मुळात तपासणी कशी केली जाते आणि त्याच्यावर उपचार कशा प्रकारे केले जातात? आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही काय करतो तर जर्मन टेक्नॉलॉजीचं एक मशीन आहे. त्याच्यावर संपूर्ण शरीर तपासणी एकाच वेळेला होते. संपूर्ण शरीर तपासणी एकाच वेळेला होत असल्यामुळे प्रत्येक पेशंटचा 60 ते 70 पानांचा रिपोर्ट तयार होतो. त्यामध्ये पँक्रिया, गॉल ब्लॅडर, हार्ट अशा बऱ्याच तपासण्या होत असतात. म्हणून तर 60 ते 70 पानांचा रिपोर्ट तयार होतो. शिवाय हा रिपोर्ट काढून झाल्यानंतर आम्ही पेशंटला त्यांच्या ज्या काय आरोग्यविषयक समस्या आहेत त्या लक्षात आणून देतो. शिवाय तो जो म्हणजे थोडक्यात काय होतं की अचूक निदान होतं. शिवाय अचूक निदान आहे की नाही याची खात्री पटण्यासाठी तिथं आलेले रिपोर्ट आणि त्यांना जाणवणारी जी लक्षणं आहेत ती आपण टॅली करतो. त्याच्यामुळे अचूक निदान असल्याची खात्री होते. त्यामुळे आपल्याला पहिल्या दिवसापासून उपचारांची योग्य दिशा ठरवता येते. त्यामुळं लोकांचा वेळ, पैसा किंवा मानसिक त्रासही त्याच्यामुळे टाळायला मदत होते. शिवाय आपण त्यांना जी काय आरोग्यविषयक समस्या आहे त्यासाठी जी ट्रीटमेंट देतो ती 100% हर्बल ट्रीटमेंट देतो. याशिवाय याला आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपसुद्धा म्हणू शकतो. म्हणजे त्यांना भविष्यात कोणत्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात याचाही आपल्याला त्या तपासणीनंतर अंदाज येतो. मग त्यासाठी ट्रीटमेंट न देता केवळ सवयीत, आहारात, दिनचर्येत योग्य तो बदल त्यांना सुचवला जातो आणि त्याच्यामुळे त्यांचे संभाव्य आरोग्यविषयक धोके टाळायला मदत होते.
डॉक्टर प्रमोद, संजीवनी आर्ट लाईफ वेलनेस मध्ये मला एक सांगा की तुम्ही ज्या जर्मन टेक्नॉलॉजीचं मशीन वापरता, तर त्याच्यामुळे जी निदानाची, त्या मशीनद्वारे निदानाची जी पद्धत आहे त्याविषयी जरा सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खात्री कशी पडते की हे निदान जे ते अचूक झालंय? काही उदाहरणं आहेत का? आता उदाहरणं सांगायचं म्हटलं तर आता समजा लिव्हर ज्यांचं फॅटी असतं त्यांना प्रामुख्यानं 6 प्रकारची लक्षणं जाणवतात. पहिलं म्हणजे पोट गच्च गच्च वाटणे, दुसरं म्हणजे थोडंसं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटणे, तिसरं म्हणजे पोटात उजव्या बाजूला लाईटली अधूनमधून थोडंसं दुखत राहणे, चौथं म्हणजे वजन कमी करण्याचा प्रयत्न करून वजन कमी न होणे, पाचवं म्हणजे अधूनमधून पित्ताचा त्रास होणे, आणि 6वं म्हणजे पोट सुटणे. मग आता ही लक्षणं जर जाणवत असतील आणि मशीनवर जर लिव्हर फॅटी दाखवत असेल तर ते टॅलीज होतं. त्यामुळे त्या पेशंटला पुन्हा LFT करण्याची गरजच वाटत नाही, तो सरळ ट्रीटमेंट घेतो. शिवाय ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांची ही जी लक्षणं आहेत, लिव्हर फॅटची प्रॉपर हर्बल ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याची लक्षणं 15-20 दिवसातच गायब होतात. आणि फेर तपासणीनंतर जेव्हा आपण रिपोर्ट काढतो तेव्हा रिपोर्टमध्ये चेंजेस पण दिसतात, म्हणजे फॅटी लिव्हर नॉर्मल झालेलं दिसतं. त्यामुळं खात्री पण होते आणि सिद्ध पण होतं. लठ्ठपणा आपल्याला आटोक्यात आणायचा असेल, आपल्याला सुडौल शरीर हवं असेल, तर कुठल्या प्रकारचे निसर्गोपचार उपलब्ध आहेत? आता वजन कमी करण्यासाठी म्हणाल तर ॲक्च्युली वजन कमी करण्यासाठी जी बाजारात ट्रीटमेंट दिली जाते ती ट्रीटमेंट म्हणजे बाजार आहे असं म्हणायला हरकत नाही. आम्ही काय करतो तर वजन त्यांच्या चुकांमुळंच वाढलेलं असतं, मग त्यांच्या चुका दुरुस्त करणं गरजेचं आहे. आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की लिव्हर जेव्हा फॅटी असतं तेव्हा वजन कमी होत नाही. खरं, कितीही धडपड केली, कितीही व्यायाम केला तरी तेवढ्यापुरतं कमी होतं, परत वाढतं. त्यासाठी लिव्हर अगोदर नॉर्मल करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या केसमध्ये लिव्हर नॉर्मल करतो आणि 5 टिप्स फॉलो करायला सांगतो. कारण वजन नुसतं कमी होणं हे महत्त्वाचं नाही, तर कमी झालेलं वजन मेंटेन राहणं, नियंत्रणात राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी 5 टिप्स पाळणं गरजेचं आहे. त्या सोप्या असतात, ते पाळू पण शकतात. तर पहिली टिप काय तर हाय कॅलरी डाएट कमी करायचा आणि लो कॅलरी डाएट वाढवायचा. म्हणजे थोडक्यात तळलेलं आणि गोड ज्याच्यामध्ये कॅलरीज जास्त असतात अशा गोष्टी न केवराबर करायच्या, आणि ज्याच्यामध्ये लो कॅलरी असतात म्हणजे फ्रूट सलाड, व्हेजिटेबल सलाड, स्प्राउट्स नाही का, अशा ज्या गोष्टी असतात अशा गोष्टी वाढवायच्या. हे पहिली टिप. त्यानंतर दुसरी टिप म्हणजे रोज किमान 1 तास व्यायाम करणं गरजेचं आहे, किमान 1 तास. कारण जेव्हा तुम्ही व्यायाम करायला सुरुवात करता तेव्हा पहिल्या 15 ते 20 मिनिटात तुमच्या शरीरातलं ग्लुकोज बर्न होतं, म्हणून व्यायामापूर्वी वॉर्मअप करण्याची पद्धत आहे. आणि नंतरच्या 40-45 मिनिटामध्ये तुमच्या शरीरातलं फॅट बर्न होतं आणि ते डोळ्यात एकच दिसतं. घाम येतोय म्हणजे लक्षात घ्यायचं फॅट बर्न व्हायला लागलेला आहे, बरोबर. आता प्रत्येक वेळेला घाम येतो म्हणजे फॅट बर्न होतं असं नाही. उकाड्यामुळे जो घाम येतो त्यात शरीरातलं फक्त पाणी बाहेर पडत असतं, आणि जेव्हा व्यायाम करताना घाम येत असतो तो मेटाबॉलिझमचा घाम असतो, तेव्हा शरीरातलं फॅट आणि इतर टॉक्सिनसुद्धा बाहेर पडत असतात. आणि म्हणून 1 तास तरी किमान व्यायाम करणं गरजेचं आहे, कारण पहिल्या 15 मिनिटात ग्लुकोज बर्न होतं, नंतरच्या 40-45 मिनिटात फॅट बर्न होतं. तिसरं म्हणजे कंटिन्यू गरम पाणी पित राहिलं तर त्यामुळे सुद्धा वजन कमी व्हायला मदत होते. आणि चौथं म्हणजे संध्याकाळचं जेवण जे आहे ते शक्य तितक्या लवकर झालं पाहिजे, कारण रात्री उशिरा केलेलं जेवणच शरीरामध्ये फॅट वाढवत असतं. त्यामुळे 7च्या आत जेवण झालेलं केव्हाही उत्तम, त्यानंतर काय खायचं नाही. आणि 5वी टिप म्हणजे आपले डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सांगतात त्या पद्धतीनं 2च वेळा जेवायचं. जगन्नाथ दीक्षित डाएट, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. ह्या 5 टिप ज्या आहेत त्या पाळणं सोपं पण आहे, प्रत्येकजण ते अगदी सोप्या पद्धतीने पाळू शकतो. आणि वजन त्यामुळे कमी पण होतं, नुसतं कमी होणं महत्त्वाचं नाही तर नियंत्रणात पण राहतं. अच्छा डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचं मला आणखी एका रोगाविषयी विचारायचं ते म्हणजे आजकाल डायबिटीज म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा थायरॉईड यासारख्या समस्या खूप वाढलेल्या आहेत. अगदी कमी वयातच लोकांना हे सगळे आजार जे आहेत ते जडतात. तर यावर आपण निसर्गोपचार प्रभावी पद्धतीने कसे देऊ शकतो? निसर्गोपचारानं हे अगदी 100% बरं होऊ शकतं. आणि ह्याचा पुरावा द्यायचा झाला तर तुम्ही पाहू शकता, यूट्यूबवर सुद्धा तुम्ही पाहू शकता, IASS म्हणून संस्था आहे, इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम. डॉक्टर गोपाल शास्त्री त्याची शिबिरं देशभर घेतात. तर ते 7 दिवसाची शिबिरं घेतात. तर
पहिल्या दिवशी लोक त्यांच्या बीपीच्या, शुगरच्या, थायरॉइडच्या ज्या काही गोळ्या असतील त्या घेऊन येतात. मग शिबिराच्या ठिकाणी इथं लॅबवाल्याला बोलून तपासणी केली जाते. बीपी, थायरॉइड नाही का, शुगर, सगळ्या तपासण्या लॅबवाल्या थ्रू केल्या जातात. आणि डॉक्टर गोपाल शास्त्री स्वतः आवाहन करतात की तुम्ही आज जे काही गोळ्या घेतलेल्या असतील, इन्शुलिन घेतलेलं असेल नाही का, तर ते आज घेतले ठीक आहे, पण इथून पुढं 7 दिवस तुम्ही त्या गोळ्या घ्यायच्या नाही. ते इन्शुलिन असेल तर तेही घ्यायचं नाही, जबाबदारी आमची, असं आवाहन करतात. आणि ह्या 7 दिवसात ते फक्त आहार, त्यानंतर 4 रास्ते सफाई के खोलणे का असं म्हणतात. आता आहार म्हणाल तर ते काय करतात की 10:30 वाजता ज्यूस देतात. तर 10:30 वाजता ज्यूस दिला जातो. तेही पोट भरून प्यायचं, म्हणजे कमी नाही, तुम्हाला पाहिजे तेवढं पिऊ शकता. त्यानंतर बरोबर 2.5 तासांनी म्हणजे 1 वाजता जेवण, म्हणजे तेही कच्चं खायचं. त्यांच्यामध्ये दिवसा कच्चं खायचं आणि रात्री शिजवलेलं खायचं. त्यानंतर बरोबर 2.5 तासांनी म्हणजे 3:30 वाजता पुन्हा कच्चं खायचं. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता संध्याकाळचं जेवण करायचं. मग ते शिजवलेलं असतं, ते आपण नेहमी खातो तसं चपाती, भाकरी, भात वगैरे अशा गोष्टी त्यामध्ये असतात. त्याचे रेसिपी बुक पण आहे, त्या पद्धतीनं तुम्ही घरी पण बनवू शकता. त्याच पद्धतीनं ते जास्त फायदेशीर ठरतं. तर एकदा 6 वाजता तुम्ही जेवायला बसला, 6:30ला तुमचं जेवण झालं की 6:30 नंतर सकाळी 10:30 पर्यंत तुम्ही काहीच खायचं नाही. कारण त्या पिरियडमध्ये तुमचं शरीर नॅचरली हील होतं, म्हणजे हिलिंग करायला शरीराला वेळ मिळतो. कॅन्सरसारख्या पेशंटना तर ही डाएट थेरपी म्हणजे एक प्रकारे किमोच आहे. किमोचंच काम ह्या थेरपीमधून होत असतं. म्हणजे ही इंटरमिटंट फास्टिंग ह्याला म्हणतात. आणि ह्या पिरियडमध्ये शरीर हील होतं नॅचरल पद्धतीनं. आणि त्यामुळं 7 दिवसाचं शिबिर झाल्यानंतर जेव्हा पुन्हा रिपोर्ट केले जातात तेव्हा अनेकांचे रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आलेले असतात, विना कसली औषधं घेऊन. जर फक्त 7 दिवसात नॉर्मल येत असतील तर तुम्ही लक्षात घ्या की निसर्गोपचाराची किती ताकद आहे. भविष्यात तुम्हाला निसर्गोपचारांची दिशा कुठे जाताना दिसते थोडक्यात? आधुनिक पद्धतीने निसर्गोपचार सुद्धा चालू झालेला आहे. आणि मी निसर्गोपचाराचा प्रचार आणि प्रसार म्हणून ज्या निसर्गोपचार तज्ज्ञांना माझ्या जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशीनवर तपासण्याचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्यांना मी स्वतः मोफत मनापासून शिकवायला तयार आहे. कारण निसर्गोपचाराचा प्रचार आणि प्रसार झालाच पाहिजे. शिवाय त्यांना वेलनेस सेंटर काढण्यासाठी त्यांना जी काय मदत आवश्यक असेल ती सर्व मी मनापासून करायला तयार आहे. वा, नक्कीच. तर आपण पाहिलं की निसर्गोपचारांचं महत्त्व, त्याची उपयोगिता, त्याचा प्रभावीपणा किती आहे तो. त्यामुळे आधुनिक उपचार पद्धती तर आहेतच, मात्र निसर्गोपचारांची जोड जर त्याला मिळाली तर तुम्ही तुमच्या व्याधींपासून प्रभावीपणे मुक्त होऊ शकता आणि एक चांगलं निरोगी आयुष्य, सुदृढ जीवन जगण्यास नक्कीच तुम्हाला निसर्गोपचार मदत करू शकतात. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.